नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेवर निकषासंदर्भात आपला व्हिडिओ आहे. तर बऱ्याच महिलांना निकषामध्ये अजूनही कन्फ्युजन आहे, त्यांना समजत नाही बऱ्याच महिलांना. आणि तुमच्याच प्रश्नांवर आपला हा आजचा व्हिडिओ आहे, सुद्धा खूप महत्वाचा आहे. फक्त आणि फक्त या योजनेच्या अंतर्गत जे जानेवारीच्या वितरणापासून या महिलांचा लाभ हा पूर्ण बंद होणार आहे. त्या कोणत्या महिलांचा लाभ बंद होणार आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मुलींना लाभ कसा मिळणार आहे, किंवा ज्या आपल्या 65 वर्षाच्या महिला आहेत त्यांना लाभ मिळणार आहे का, 65 वर्षाच्या आत महिला आहेत त्यांना लाभ मिळणार आहे का, या दोन्ही संदर्भात मी आज माहिती देणार आहे. इथेच भरपूर कन्फ्युजन झालंय. बऱ्याच मुलींचं कन्फ्युजन झालेलं आहे, बऱ्याच महिलांचं कन्फ्युजन झालंय. त्यांना समजत नाहीये की त्यांना लाभ कशामुळे मिळत नाही. जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पाहायचा आहे. नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नसेल तरी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. तुम्ही ई-केवायसी केली असेल तरी खूप महत्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही, तुम्हाला मागचे हप्ते मिळाले नाहीत किंवा तुम्हाला लाभ मिळत नाही, तर तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे. तुमच्या आग्रहास्तव हा व्हिडिओ शेअर केला. आता ह्याच्यामध्ये पहिला निकष जो आहे आपल्या योजनेच्या अंतर्गत, आणि हे आज नाहीये बरं का, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला फॉर्म भरले असतील किंवा जेव्हा योजना आपल्याला लागू करण्यात आली त्यावेळेस पासून हे निकष आहेत जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्याच्यामध्ये असं आहे, हे निकष जे आहे ते पूर्ण कुटुंबासाठी आहेत. समजलं? एका रेशन कार्ड मध्ये जेवढेही तुमचे नाव असतील त्यांच्यासाठी आहेत. एका कुटुंबात किती महिला आहेत त्यांच्यासाठी हे आहेत. म्हणजे हे पूर्ण निकष जे आहेत ते पूर्ण कुटुंबासाठी असतात. वैयक्तिक ज्या व्यक्तीने फॉर्म भरलाय त्याच्यासाठी निकष नाहीत. तर हे निकष पूर्ण कुटुंबातील जेवढेही तुमच्या कुटुंबात मेंबर आहेत, सदस्य आहेत, त्या सर्वांना हे निकष लागू होतात. हे लक्षात घ्या. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुठे कन्फ्युजन करून घेऊ नका. व्हिडिओ पहा आणि मग कमेंट करा. फक्त थंबनेल पाहून कमेंट नका करू. तर पहिला निकष जो आहे आपल्या योजनेच्या अंतर्गत तो असा आहे. या योजनेच्या अंतर्गत जो पहिला निकष आहे तो असा आहे, तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही कुठल्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नाही, किती 1500 रुपये किंवा 1500 रुपयापेक्षा जास्त, तर तुम्हाला या योजनेचा लाभ जो आहे तो निरंतर पुढे 1 वर्ष मिळणार आहे. कारण पुढे आपल्याला परत ई-केवायसी करायची आहे पुढच्या वर्षी, म्हणून 1 वर्ष हा लाभ तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल 1500 रुपये किंवा 1500 रुपयापेक्षा जास्त, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. आलं का लक्षात? आता दुसरा जो निकष आहे तो असा आहे, तुमच्या कुटुंबात जर कोणाच्याही नावावर किंवा तुमच्या नावावर जर फोर व्हीलर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र आहात. जर तुमच्या कुटुंबात कोणाच्याही नावावर किंवा तुमच्या नावावर जर 4 व्हीलर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ इथून पुढे मिळणार नाही. हे लक्षात घ्या. 2 निकष झाले. आता तिसरा निकष आहे, तुमच्या कुटुंबात जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ पूर्ण 1 वर्ष मिळणार आहे. कुठेच तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न जर 2.5 लाखाच्या वरती असेल तर तुमचा लाभ हा बंद होणार आहे. तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार नाही. आता चौथा निकष, तुमच्या कुटुंबात जर कोणी ITR भरत नसेल, IT म्हणजे जे टॅक्स असतो इन्कम टॅक्स जे भरत नसतील, ITR फाईल करत नसाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता हे जे निकष सांगते ते कुटुंबासाठी सांगते बरं का, आणि तुम्हालाही नियम लागू होतात आणि कुटुंबालाही होतात. त्यामुळं पूर्ण कुटुंबासाठी हे नियम आहेत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ITR भरत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ हा मिळणार आहे. तुम्ही कुठेच अपात्र होणार नाही. ज्या कुटुंबामध्ये ITR भरत असतील, इन्कम टॅक्स भरत असतील, तुम्ही स्वतः किंवा कुटुंबातील कोणीही सदस्य, तर तुमचा लाभ हा बंद होणार आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. आता जो या कुटुंबात कोणीही सरकारची नोकरी करत नाही, राज्य शासनाची नोकरी करत नाही, महामंडळाची नोकरी करत नाही, पंचायत जिल्हा परिषद मध्ये कोणी नोकरी करत नाही, कुठल्याही या सरकारच्या नोकरीची पेन्शन घेत नाही, तुमच्या कुटुंबात सुद्धा कोणीही पेन्शन घेत नाही, तर तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळणार आहे. बरोबर, तुम्ही पात्र आहात. जर तुमच्या कुटुंबात सरकारी नोकरीला कोणी असेल, कोणी सरकारी पेन्शन घेत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुम्ही या योजनेच्या अंतर्गत अपात्र आहात. आलं लक्षात? आता
शेवटचा निकष खूप महत्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण शेवटचा निकष मी खूप महत्वाचा सांगणार आहे. आता तर या निकषाच्या अंतर्गत जर तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित एक अविवाहित असं 2 महिला लाभ घेत असतील तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत लाभ निरंतर मिळणार आहे. काळजी करू नका, तुम्ही योजनेच्या अंतर्गत पात्र आहात. जर तुमच्या कुटुंबात 2 विवाहित 3 विवाहित 4 विवाहित महिला लाभ घेत असतील तर त्यातल्या एका महिलेला लाभ मिळेल, पण बाकीच्या सर्व महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. आता तुम्ही ई-केवायसी कशी केली आहे ह्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे की तुम्ही ई-केवायसी केली असेल तर लाभ मिळेल. नोव्हेंबरचा हप्ता जरी आता सरसगट सगळ्यांना आला असेल, एका कुटुंबात 2 महिला 3 महिलांना जरी आता नोव्हेंबरचा हप्ता मिळाला असेल तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एका कुटुंबात फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित असंच लाभ मिळणार आहे. हेच निकष आहेत. त्यामुळे आता जरी लाभ मिळाला असेल, अशा पद्धतीने लाभ घेत असतील तर तुमचे येणाऱ्या काळामध्ये फॉर्म अपात्र होण्याची शक्यता आहे, ह्याची नोंद तुम्ही घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे तो खूप महत्वाचा आहे. आता तुम्ही जेव्हा आता ह्याच्यामध्ये 7वा जो निकष आहे तो असा आहे की तुम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हा तुमचं वय पूर्ण 21 पाहिजे होतं, तेव्हा तुम्हाला हा फॉर्म भरायचा होता. जर तुम्ही फॉर्म भरला तेव्हा तुमचं वय 21 असेल तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत लाभ जो आहे तो पुढे सुद्धा मिळणार आहे. आलं लक्षात? जर तुम्ही या योजनेच्या अंतर्गत जर फॉर्म भरते वेळेस तुमचं वय म्हणजे मुलींचं वय जर 21 नसेल, 20 असेल, 19 असेल किंवा 20 वर्ष 5 महिने असेल, 6 महिने असेल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार नाही. जरी तुम्हाला अगोदर हप्ते मिळाले असतील तर तुमचे आत्ता हप्ते बंद होणार आहेत, तुमचा फॉर्म अपात्र होणार आहे. कारण त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की आपलं वय 21 ते 65च्या आत पाहिजे. त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरले तेव्हा जर तुमचं वय 21 असेल तर तुम्हाला लाभ मिळेल, पण वय तुमचं तेव्हा 21 नव्हतं, आता 21 आहे तर ते निकष धरले जाणार नाही की तुमचं वय 21 आहे. ई-केवायसी केल्यावर तुमचं वय तेव्हाच ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळे तुमचे सुद्धा फॉर्म अपात्र होण्याची शक्यता आहे आणि ही माहिती आहे, अशीच माहिती आहे पहिल्यापासून. आता ह्याच्यामध्ये पुढचा जो मुद्दा आहे 65 वर, तुमचं जर वय 65 असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. जर तुमचं वय 65च्या वरती गेलं असेल तर तुमचा लाभ हा बंद होणार आहे. त्यामुळं हे दोन्ही मुद्दे मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्यामुळे तुम्ही एकदा फॉर्म जेव्हा भरला तेव्हा तुमचं वय 21 होतं का ते चेक करा. तुमचे आता फॉर्म अपात्र होण्याची शक्यता आहे जर तुमचं वय तेव्हा 21 नसेल तर. एकदा चेक करून घ्या. वय तुमचं आता 65 असेल तर लाभ मिळेल, अन्यथा तुमचा लाभ बंद होणार आहे. तर हे सर्व टोटल निकष आहेत आपल्या या योजनेच्या अंतर्गत. ह्याच्यामध्ये दुसरा कुठलाही मुद्दा मी घेतला नाही, फक्त निकष घेतलेले आहेत. मला असं वाटतंय तुम्हाला समजलं असेल आता की आपल्या योजनेच्या अंतर्गत काय निकष आहेत. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही अडचण असेल, काही समजलं नसेल बरोबर, तर तुम्ही मला अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं, परत तुमच्या प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ मी अवश्य शेअर करते. इतर महिलांपर्यंत आपल्या ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मला सांगायलाही विसरू नका की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहात आणि कुठून माझा व्हिडिओ पाहत आहात. अशाच वेगवेगळ्या माहितीवर मी व्हिडिओ घेऊन येत असते. तुम्हालाही अजून काही वेगळ्या मुद्द्यावर माहिती हवी असेल तर मला कमेंट करून अवश्य सांगा. चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.